नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जागतिक जल दिवस आहे आणि जागतिक जल दिवसाने मी उल्हास नदीच्या पात्रात आहे. उल्हास नदीच्या पात्रामध्ये उल्हास वालधुनी बचाव समितीचे जे लोक आहेत ते माझ्या सोबत आहेत. दायमाजी आहे, शशिकांत दायमा आहेत, रवी लिंगायत आहेत, ते काळुंदीवर आंदोलन करणारे जे आहेत ते आहेत, रेड्डी जे आहेत, असे सगळे लोक आहेत. आणि आज ते परत संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत त्यांचं एक हे आंदोलन आहे. काय झालंय की नदीवर, जी नदी तुमचं आमचं कुटुंबाचं जी तहान भागवते, संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे रायगड जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये करोडो लोकांच्या जी तहान भागवते अशी ही उल्हास नदी आहे. त्या नदीचं हे आंदोलन आहे. हे नदीच्या पात्रात आहेत आणि काही वर्षापासून म्हणजे हा नदीचा जो नदी बचावाचा जो लढा आहे तो कित्येक वर्षापासून चालू आहे. अजूनही त्या लढ्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आत्ताच्या बजेट 6 कोटीच्या आसपास काहीतरी तरतूद केलेली. रवी, मला एक सांगा, तुम्ही आज परत हे सगळे लोक आपले आज जागतिक जल दिवस आहेत आणि त्यानिमित्त सगळे इथे जमलेले, काय वाटतंय प्रशासन याच्यामध्ये काय करतंय? मुळात आज जो जागतिक जल दिवस आहे याची सुरुवातच याकरता झाली होती की आपल्या पृथ्वीवरचं जे पाणी आहे 1% राहिलेलं जे गोड पाणी पिण्यायोग्य पाणी आहे त्याचं कुठंतरी रक्षण झालं पाहिजे. याकरता 1993 पासून युनायटेड नॅशननी ही सुरू केलेला हा दिवस आहे 22 मार्च, आणि त्या दिवशी जागतिक जल दिवस म्हणून आपण त्याला पाळतो किंवा साजरा करतो. तर आज अशी सिच्युएशन झालेली आहे, जर उल्हास नदीचं सांगायचं म्हटलं तर आपल्या उल्हास नदीची अवस्था तुम्ही बघू शकता की या पाण्याला वास आहे. या पाण्यामध्ये सिवेज वॉटरचे नाले चाललेले आहेत. कुठेतरी एसटीपी प्लांट व्हावा किंवा या नदीवरती स्वच्छता करण्यासाठी ठोस पावलं उचलावेत प्रशासनाने, हे मागील 10-15 वर्षाच्या आमच्या लढ्यामध्ये कुठंच दिसून आलेलं नाहीये. फक्त आश्वासनं, काही आंदोलन होतात पण ते आंदोलन कुठेतरी दाबले जातात किंवा त्याचा प्रभाव कमी केला जातो आणि तो आंदोलन स्थगित केलं जातं. इथपर्यंतच फक्त थांबलेलं आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांनी या नदी पात्रातले म्हणजे हे जे पाणी आहे हे कोंढाणे त्या भागातून येतो. या नदीच्या आम्ही 2 दिवसाचा पूर्ण अभ्यास दौरा केलेला आहे, जिथून हिचा उगम होतोय. रवी स्वतः त्या अभ्यास दौऱ्यामध्ये होते, दायमाजी होते. दायमाजी सातत्याने या सगळ्या आंदोलनामध्ये असतात. मला सांगा, या नदीचं पाणी पिण्यायोग्य नाहीये असं डिक्लेअर झालेलं अनेकदा तिच्या तपासामध्ये. त्या पाण्यामध्ये जस्त आहे जे मानवी शरीरासाठी घातक आहे. असं असताना महानगरपालिका त्याचे जे सगळे सांडपाणी थेट सोडते. आता त्यांनी फक्त सांगितलंय की आम्ही याच्यात तरतूद करू. तुम्हाला काय वाटतंय? तरतूद करून सुद्धा उपयोग नाही आहे. बदलापूरला जेवढे एसटीपी आहेत ते बंद स्थितीमध्ये आहेत आणि जिथे जिथे हे लोक तरतूद करत आहेत की तरतूद म्हणजे काय, एसटीपी बनवा, पाणी अडवा, नाल्याचं पाणी अडवून तुम्ही कुठेतरी टाकणारच आहे ना. आणि ते नाल्याचं पाणी अडवून जर तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घेऊन जाऊन तुमचे एसटीपी मॅक्झिमम बंद आहेत. शेकडो नाले जे आहेत त्या उल्हास नदीमध्ये सोडले जात आहेत. डझनभर केमिकल नाले आहेत त्या उल्हास नदीमध्ये सोडले जात आहेत. तर त्यामुळे तुम्ही कुठे कुठे थांबवणार आहात? प्रशासनाचं हे काम आहे की फक्त ते आम्ही जेव्हा आंदोलन करतो त्यावेळी आम्हाला काहीतरी बोलवतात, एखादं पत्र देतात, एखादं चॉकलेट देतात आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 22 मार्च पर्यंत आम्हाला वाट बघत बसावी लागते की आता 22 मार्च जल दिवस आलेला आणि आम्ही परत आंदोलनाला येऊ, आणि प्रशासन परत आम्हाला एक पत्र देतं आणि आमचं 15 वर्षापासून तेच सुरू आहे. बघा, 15 वर्षापासून तेच सुरू आहे असं शशिकांत दायमा यांनी सांगितलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या मोजक्या अशा काही नद्या आहेत, त्यामध्ये उल्हास नदीचं नाव हे फार मोठं आहे. ही नदी, मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या 3 जिल्ह्यांच्या लोकांची तहान भागवते, त्याची संख्या करोडोमध्ये. आता हे पर्यावरण प्रेमी आहेत सगळे आणि ते आपापल्या परीने आपली नोकरी, व्यवसाय, कुटुंब सगळं सांभाळून या आंदोलनाला वेळ देतात. असे खूप लोक आहेत ते कधी दाखवत नाहीत की आम्ही या लढ्यामध्ये आहेत, पण हे सक्रिय असतात. माझ्या बरोबर रेड्डी देखील आहेत. ते रेड्डी बोलायला तयार नव्हते, पण मला असं वाटतं की त्यांनी 2 शब्द बोलावं. तुम्ही कधीपासून या सगळ्या आंदोलनामध्ये आज का उपस्थित राहिले? मी 2016-17 पासून आहेत. वालधुनी मिशन म्हणून आम्ही उल्हासनगरला चालू केलं होतं. वालधुनी नदीचा तुम्ही स्वतः जाऊन तिकडे बघितलं तर काय अवस्था आहे ते समजेल तुम्हाला.
सिग्नेचर कॅम्पेन्स केलं, खूप काय आंदोलन केलं, खूप काही गोष्टी झाल्या आहेत. लोकांना भेटलोय आम्ही, खासदार साहेबांना भेटलोय, नगरसेवक लोकांना भेटलोय, महापौरला, MLA ला, सगळ्यांना भेटलोय. पण प्रत्येक वर्षी तेच की आम्ही हे करू ते करू, प्रत्येक वर्षी तेच प्रॉब्लेम होतोय की बोलतात पण काय काम होत नाहीये आणि असं काय अग्रेसिव्हली दिसत नाहीये की हे लोक काय काम करतायत. तर विनंती आहे, एवढंच आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून की लवकरात लवकर हे दोन्ही नदी स्वच्छ करावे आणि पिण्यासाठी योग्य पाणी द्या. बघा लोकांच्या मागण्या काय असतात बघा, सामान्य लोकांच्या मागण्या ज्या असतात ना, की तुमच्या आमच्या घरामध्ये जे म्युन्सिपाल्टीचं जे पाणी येतं ते स्वच्छ असले पाहिजे. आमचे जे लहान मुलं बाळं असतात, आपल्या कुटुंबात कसं आहे माहितीये का, झोपडपट्टीचा माणूस आहे ना, बिसलरी पाणी पिणार नाही, त्याला म्युन्सिपाल्टीचंच पाणी प्यावं लागेल, कारण त्याची परिस्थितीच नसते. माझ्यासोबत इथे वालधुनी नदीवर काम करणारे, उल्हासवर काम करणारे पंजवाणी साहेब आहेत. बघा इथं येणं फार कौतुक करण्यासारखं आहे की आपला स्वतःचा वेळ काढून इथं येणं, वेळ देणं हे फार महत्वाचं असतं. पंजवाणी साहेब आहेत, तुम्ही कधीपासून या सगळ्या आंदोलनामध्ये जुडलेले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की प्रशासन म्हणजे गव्हर्नमेंट जो आहे, या स्टेट का होने दो या सेंटर का होने दो, ये जरूरी काम के बारे में क्या करना चाहिए? हम लोग भी 16-17 से वाल्धुनी नदी से जुड़े हुए हैं। हम लोगों ने भी बहुत आंदोलन किए लेकिन कुछ हो नहीं रहा है। अभी कुछ बड़ा आंदोलन ही करेंगे तभी जाके कुछ होने वाला है, कोई सुनने वाला है नहीं कुछ भी। बघा ना किती ते व्यथित झालेले आहेत की 10-15 वर्षापासून हे सगळं आंदोलन चालू आहे, पण काही होत नाही. म्हणजे नितीन निकम ज्यावेळेस या नदी पात्रात आंदोलनाला बसले होते त्या दरम्यान त्यांच्यावर एक केस देखील दाखल झालेली आहे. उल्हास म्युन्सिपाल्टीचा खेमानीचा नाला तो बंद झाला होता, पण त्याच्यानंतर हाय तेच परिस्थिती आहे. म्हणजे झेडपीचा एक नाला महाराडच्या इथे आहे, ते आपण रवीशी बोलूया, रवी त्या भागात राहतो आणि बाकी कल्याण डोंबिवलीनी जी त्यांची घाण सोडलेली ती सोडलेलीच आहे. मला सांगा रवीकडे येण्याच्या आधी मी अजून एक काळू नदीवर काम करणारे जे आमचे मित्र आहेत त्यांचं नाव मला माहित नाही, प्रशांत राऊत आहे, हे काळू नदीसाठी काम करतात. बघा या 2-3 नद्या फार महत्वपूर्ण आहे. भातसा संपूर्ण मुंबईची ताण भागवते, काळू ही देखील ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराचे काम भागवते. ही उल्हास जिच्या पात्रामध्ये आम्ही आता उभे आहोत, ही उल्हास या ठाणे जिल्ह्याची, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्याची ताण भागवते. मला सांगा तुम्ही आज परत वेळ काढून इथे आलेले आहात, आज जागतिक जल दिवस आहेत, आपण सगळे ज्या सगळ्या आपापल्या परीने काम करत असतो. रेड्डी साहेबांनी सांगितलं, पंजवाणी साहेबांनी सांगितलं की आमदाराला, खासदाराला, इथल्या लोकांना, व्यवस्थेला हे सगळं माहिती आहे, पण मग हे का काम करत नाहीत? का करत नाही असं आहे की ते जास्त करून फिल्टरचं पाणी पितात आणि सर्वसामान्य माणूस हा साधा पाणी पितो, म्हणजे घरात येणारा नळाचं पाणी पितो आणि त्याच्यामध्ये जेवढी घाण असते ते त्यांना माहित नाही की कसं घाण येते, कशी जाते, नळाची पाईपलाईन कुठं असते, याची यांना हेच माहिती नाही. त्यामुळं थोडस त्यांना हे आहे की म्हणजे कदर नाहीये माणसांची, दुसरं काय नाही. आता दुसरं काय सांगणार, माणसाच्या जीवाची कदर नाही. कदर बघा हिमालयाचं जे पाणी आहे ना, हिमालयाचं टॅप पाणी, त्याच्या 1 लिटरची बॉटल मला असं वाटतं 40-60 रुपयाला, कितीला? 60-70 रुपयाला. तर आमचे जे आमदार असतील, मंत्री असतील, नगरसेवक असतील, असं पाणी जवळ ठेवतात, तेच पाणी पितात. आता ह्या नदीचं जे पाणी कोण पितं, ते माझ्या घरात नदीचं पाणी पितात, दायमा साहेबांच्या घरात नदीचं पाणी पितात, रवी आहे रवीच्या घरात पाणी पितात. झोपडपट्ट्या ज्या आपल्या भागातल्या आहेत, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, अजून कुठले जे अंबरनाथ असेल, स्वामीनगर असेल, या भागातले किंवा आता मिडल क्लास पण त्यांना परवडणार नाहीये, त्यांनाही परवडणार नाहीये. आता ऍरो जरी घ्यायला झालं तर ऍरोला पण पैसे लागतात आणि हेच पाणी तुमच्या घरात शुद्ध होऊन येईल याची देखील गॅरंटी नाहीये. कारण आता हे जे मोठे मोठे नाले या भागात मिसळलेले आहेत ते थांबले पाहिजेत, म्हणून हे पुन्हा प्रशासनाला जाग येण्यासाठी हे लोक इथे जमलेले आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे त्या ठिकाणी बसणार आहेत आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेणार आहे. रवीकडे आपण पुन्हा येऊया. रवी मला एक सांगा, त्या भागामध्ये आता किती नाले आहेत की जे थेट या नदीच्या पात्रामध्ये मिसळत आहेत? साधारणतः सगळ्यात मोठा जो नाला आहे, इथून जर आपण पुढे गेलो तर म्हारळगावचा जो नाला आहे तो थेट नदी पात्रामध्ये जातो आहे. आता या म्हारळच्या नाल्याची सिच्युएशन अशी झाली आहे, त्याच्यावरती STP प्लांट बनवायला घेतलाय,
पण तो अर्धवट सोडून तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जो काही डिस्ट्रिक्टची जी एजन्सी आहे ती पळून गेलेली आहे. तो नाला महापालिका क्षेत्रातला आहे का जिल्हा परिषद? आता त्याच्यामध्ये पण दुमत असं आहे की ती जी जागा आहे जिथून तो नाला नदीला मिळतो ती जागा आता उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेलेली आहे. आणि नाला जो वाहून येतो तो महाराष्ट्र मधून वाहून त्या जागेच्या मार्फत उल्हास नदीला मिळतो. आता त्या नाल्याची सिच्युएशन अशी झालेली आहे की जर मलाई खायची असेल म्हणजे ती जमिनीचा जर मोबदला घ्यायचा असेल तर महानगरपालिका उभी राहते, आणि घाण जर असेल तर त्यावेळेस हा नाला महाराष्ट्रचा आहे म्हणून त्याच्याकडे बोट दाखवलं जातं. त्यामुळे हा रखडलेला असा नाला जो एसटीपी त्याच्यावरती बनलेला नाहीये. बघा, शासनाच्या 2 विंग आहेत, एक जिल्हा परिषद आणि दुसरी महानगरपालिका. म्युन्सिपाल्टी. ज्या वेळेस नितीन निकम मागच्या त्या मोहण्याच्या गावामध्ये आंदोलनाला बसला होता त्यावेळेस कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर महापालिका असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल, परत पाटबंधारे विभाग असेल, एमआयडीसी असेल, हे सगळे तिथे झाडून आले होते. पण आता रवीनी त्याचं सांगितलेलं की हे सगळं जे चक्र फिरतं हे त्या सगळ्या विशिष्ट एका हेतून ते चक्र फिरतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी त्या अडलेल्या आहेत. शेवटचा एक मी घेतो, शशिकांत दायमा यांनी माझ्याशी बोलावं असं मला वाटतंय. शशिकांतजी, तुम्ही भरपूर वर्ष त्या वालधुनीच्या बचावासाठी, बघा वालधुनी मेलेलीच आहे. वालधुनी नदी एक एजन्सी तुम्हाला सांगते की ही नाला आहे आणि दुसरी एजन्सी सांगते की ही नदी आहे. शासनाच्या दप्तरी तिची नदी म्हणून नोंद आहे. बघा, वालधुनीचा जो उगम आहे तो मांगरूळ, त्यानंतर अंबरनाथचं शिव मंदिर याच्याही पुढे आहे, उपनदी म्हणून ती आहे, बरोबर. आणि त्या नदीचा यांनी तिची फार विल्हेवाट लावून टाकली. जशी मुंबईची मिठी नदी आहे, त्या मिठी नदीने जसं महापुरामध्ये रौद्र रूप धारण केलं होतं तशी अवस्था भविष्यामध्ये वालधुनी दाखवेल आणि उल्हासने दाखवेल. उल्हासची पण अवस्था तशीच झालेली आहे. भविष्यात लोकांना पाणी मिळणार का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे शेवटचा टेक आहे म्हणून मी जरा त्यांच्याशी बोलणार. आपण इतके वर्ष काम करतो दायमाजी, प्रशासन याच्या बाबतीत सगळं असं डबल गेमिंग करते, काय वाटतं का तुम्हाला? मराठीत एक म्हण आहे, कळतंय पण वळत नाही. कळतंय सर्वांनाच, पण वळवण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी विचार क्षमता नाही किंवा त्यांना तेवढी गरज नाही. 3 वर्ष प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे काम करायचं असतं, त्यांना निघून जायचं असतं. लोकप्रतिनिधींना 5 वर्ष काम करायचं असतं, त्यांना निघून जायचं असतं. फोटो काढायचे असतात आणि जर काय असेल कार्यक्रम असेल तर मोठा कार्यक्रमाला जायचं असतं किंवा आमच्यासारख्या लोकांना बोलून प्रत्येक म्हणजे आपदा में अवसर अशा प्रकारे प्रत्येक, आता आम्ही जेवढे आंदोलन करू तेवढं ठेकेदारांसाठी खूप चांगलं आहे. आणि ठेकेदार लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये मलाही काढून घ्यायचा प्रयत्न करतात. बाबा ह्यांचं आंदोलन झालं, आता इथे एसटीपी बनवायची 36 कोटी पास करा, आता इथे घाट बनवायचं 108 कोटी पास करा, इकडे शिव मंदिरला घाट बनवायचं 138 कोटी पास करा. हे आम्ही जेवढे आंदोलन करू तेवढे ह्यांच्यासाठी ते अवसर आहेत. ते अवसर मध्ये घेतात. आम्ही लोक आंदोलन करतोय, आम्ही आम जनतेसाठी करतो, आम्हाला प्यायला पाणी चांगलं भेटा म्हणून आम्ही करतो. आणि आम्ही त्यांच्या, जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की ते लोक मिनरल वॉटर पितात, त्यांना ह्या पाण्याची काय चव माहितीच नाही. ज्या दिवशी ते लोक हे पाणी पितील त्या दिवशी त्यांना कळेल की आम्ही कुठलं पाणी पितोय. तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागेल. तर त्या संधीचा फायदा घेतात. त्यांनी सांगितलं की अवसर, त्या संधीचा फायदा घेतात आणि त्याच्यातून त्यांना वाटा शोधत असतात. त्या वाटा त्या टेंडरच्या माध्यमातून असेल, कामाच्या माध्यमातून असेल, करोडो रुपयाच्या उलाढालीच्या माध्यमातून असेल. ती साळवे साहेबांना जरा, आमचे जे कॅमेरामॅन आहेत आज मला मदत करतायत, त्यांना जरा सांगेल की थोडस जरा त्या नदीच्या जवळ या, हा व्हिडिओ दाखवा लोकांना की इथं काय काय पडलेलं आहे. हे बघा, बऱ्याच ठिकाणी हे ही जलपर्णी आहे अशी जी वाळलेली आहे आणि हे प्लास्टिक आहे. इतकं प्लास्टिक, दारूच्या बाटल्या देखील आहेत. या पुढच्या भागामध्ये ते पाणी आता हिरवगार झालेलं आहे. हे हिरवगार पाणी कशामुळे झालेलं माहितीये का? की अक्षरशः सांडपाणी ते जमा होऊन या नदीच्या त्या डिपनेस मध्ये साचतंय. म्हणजे त्याच्यामध्ये मलमूत्र देखील असतं. म्हणजे मागे बाजूची जी कंपनी त्यांनी जेव्हा ते देखील इथे वॉटर लिफ्टिंग करतात. म्हणजे शार्ल्स टेमगर असेल, त्याच्यानंतर नॅशनल पेरॉक्साईड असेल, NRC कडे जबाबदारी होती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, सेंच्युरी आहे आणि पुढे मोहिलीचं आमचं एक मोठं बंदर आहे. तर लोक जेव्हा उतरले होते त्यांच्या खाली पायाला
असे गाळ लागला तर तो सगळा मानवी मलविष्ठा वगैरे त्या भागामध्ये होती. ते पाणी या पट्ट्यामध्ये आहे. त्याच्या पुढे आता इथे स्टेम प्राधिकरण आहे, ते लिफ्टिंग करते पाण्याचं. हे पुढच्या बाजूला NRC ला परवानगी दिली होती. मोहने उदंचन केंद्र आहे, ते BMC मानलं होतं 70च्या काळामध्ये. नंतर ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे वर्ग झालं. त्याच्या पुढे नॅशनल पॅरॉक्साईड आणि NRCचं आहे. त्या बाजूला अमरड आहे आणि IDA आहे. यांना परवानगी होती पाणी लिफ्टिंग करण्याची. पुढे कल्याण डोंबिवली आणि रेहान कंपनी त्यांचं सेंटर आहे. पण हे जे पाणी हिरवं तुम्हाला जे दिसतंय ना, ही जलपर्णी. आता ही जलपर्णी सध्या तरी इथं मला दिसत नाहीये, पण अजून थोड्या एकाच महिन्यानी ही जलपर्णी पूर्णपणे या नदी परिसरामध्ये पोहोचेल. आता ही जलपर्णी वाढतं कशावर? हिचं खाद्य काय? हे जे सांडपाणी थेट नाले जे मोठे मोठे सोडलेले आहेत, त्या नाल्यामध्ये जे घाण आहे, जे घाणीचं पाणी आहे, सांडपाणी आहे, जे संडासाचा मलमूत्र आहे, त्याच्यावर हे जे सगळी जलपर्णी ही तयार होत असते. आणि नंतर या नदीमध्ये जे जलचर आहेत, त्या जलचरांच्या जीवावर ही जलपर्णी उठते. मित्रांनो, हे जे आंदोलन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील. आणि मला असं वाटतं की मी देखील या आंदोलनामध्ये एक त्यांचा हिस्सा या सगळ्या लोकांचा, आणि मी देखील त्यांच्यासोबत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थांबणार आहे. अजून कोणी? हे काका अविनाश सुकरे माराळगाव. पोखरे अविनाश साहेब आलेले आहेत. अविनाश सुकरे माराळ. मारळ गावातून आलेले आहेत. बघा लोक कुठून येत आहेत. मी सध्या उभा कुठे आहे माहितीये का? जे IDAचं जे बाउंड्री आहे ना, त्याच्या बाजूला आम्ही उभा आहे. आणि वेळ काढून मी आलो. शशिकांत आलेला आहे, रवी आलेला आहे, हे आपले प्रशांतजी आलेले आहेत, साळे साहेब पण शूट करतायत, बाकीचे रेड्डीजी आले. हे वेळ काढून आले लोक आहेत. त्यांना माहिती आहे इथं तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून हे लोक आलेले आहेत. तुमच्याशी जरा मी बोलण्याआधी मला सांगा, तुम्ही आता इथं आलेले आहेत, तुम्ही काय बघताय नदीकडे? ऍक्च्युली उल्हास नदी, जसं तुम्ही म्हटले, मिठी नदीचा उल्लेख केला, वालधुनी नदीचा उल्लेख केला. आज वालधुनी नदी तर संपल्यात जमा आहे, पण अजून कुठे थोडी आशा आहे की उल्हास नदी जमा आपल्याला वाचवायची आहे. नाही नाही आपण काम करतोय त्याच्यावर. नाही 100% आपण त्यांना काम करतोय. संपून चालणार नाही. दायमाजी आहेत, रवी लिंगायत आहेत, प्रशासनाने- आपल्याला तिला पुन्हा जीवित करायची आहे. प्रशासनाने तर संपवलेली आहे ना. नाही पण आपल्याला आशा सोडायची नाही. आपल्याला आपण तर काम पुनर्जीवित करत करायची राहू, आपण तर काम करत राहू, पण अजूनही उल्हास नदीमध्ये त्राण आहे. आहे. आणि उल्हास नदीसाठी प्रत्येक नागरिकाने आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये शासनाकडे मागणी केली पाहिजे. हे आंदोलन, उल्हास नदीच्या आंदोलनाच्या माध्यमातून वालधुनी नदी वाचवेल. म्हणजे प्रत्येकाने या नदी, किमान एक नदी जर आपण वाचवायचा प्रयत्न केला तर त्याचा आदर्श सगळे लोक घेतील. आज नदीमध्ये तुम्ही बघू शकता मलमूत्र हे सर्रासपणे. तुम्ही इथून सर्व गाव आहेत, कुठल्याही गावामध्ये STP प्लांट नाही. कुठल्याही कंपनीमध्ये, एखादी कंपनी आपण बघतो की MIDCच्या कंपन्या आहेत की त्यांच्याकडे जो प्रत्येकाला प्लांट लावायला सांगतो की पाणी तुमचं तुम्ही शुद्धीकरण करून मग नदी सोडा. कुठल्याही कंपनीचा तो प्लांट फक्त नावाला असतो. तो प्लांट फक्त नावाला असतो, दाखवायला असतो. त्याच्या मागचे जे अधिकारी असतात, प्लांटचं चेकिंग करतात, 2 पैसे घेणार आणि तसंच तो प्लॅनला अप्रुव्हल देणार. त्यामुळे MIDCचं जे पूर्ण पाणी येतं ना, हे डायरेक्ट नदीमध्ये आपल्या. बघा, सिस्टम याला जबाबदार आहे असं त्यांना इनडायरेक्टली बोलायचं, आणि ती खरी गोष्ट आहे. सिस्टम जबाबदार आहे, आणि त्याच्यामुळेच म्हणजे बालधुनी तर मृतावस्थेत झालेली आहे. आता उल्हासची वेळ, आणि त्यांनी आवाहन केलेले लोकांना, सामान्य नागरिकांनी या नदी बचाव आंदोलनामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. सामान्य लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्या भागातले जे नगरसेवक आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे. जे जसे तुमच्या दारात येतील त्यांना जाब विचारला पाहिजे, किंवा माझ्या घरात माझ्या मुलाबाळांकडे जे पाणी येतं ते पाणी स्वच्छ आहे का, ते पिण्यायोग्य आहे का. आणि सामान्य नागरिकांनी या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला पाहिजे, असं या जागतिक जलदिनी मला वाटतंय. मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, झालेलोच आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी या आंदोलनामध्ये सक्रिय असेल. नमस्कार. जय भीम, जय भारत, जय संविधान.